संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव, विजयी भव, गगन कहे विजयी भव. हे हाय हॅलो नमस्कार. ट्यून केलं तुम्ही रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि सायंकाळचे 6 वाजले आहे. शो सुरू झालाय आपला, ज्याचं नाव आहे हॅपी इव्हिनिंग विथ RJ स्नेहल. आणि स्नेहल आले आहे पुन्हा एकदा तुमची इव्हिनिंग हॅपी करायला. स्नेहल तुमची इव्हिनिंग हॅपी करणार नाहीये, तर आज सुद्धा आपल्या हॅपी इव्हिनिंग विथ RJ स्नेहल या शो मध्ये एक छान व्यक्ती आली आहे, जी सुद्धा आपली इव्हिनिंग हॅपी करणार आहे. सक्सेस की सबसे खास बात वो होती है कि सक्सेस जो है वो मेहनत करने वालों पे फिदा हो जाती है. आणि हीच मेहनत केली होती आजच्या आपल्या गेस्टने, आजच्या आपल्या खास व्यक्तीने. प्रत्येक मुलीचं हे स्वप्न असतं की जीवनात एकदा तरी आपण फॅशन शो करावा, एकदा तरी आपण रॅम्प वॉक करावं, एकदा तरी आपल्या डोक्यावर तो क्राऊन, टियारा, तो सॅशे असावा. आणि अशीच मेहनत या मुलीने केली. आणि तिने एका ग्रामीण भागातून आलेली ही मुलगी, ही स्पर्धा तिने केली. आणि फक्त स्पर्धाच केली नाही, तर तिने या स्पर्धेमध्ये विजयही मिळवला. मिस महाराष्ट्र 2022 ही स्पर्धा नाशिकमध्ये पार पडली आणि या स्पर्धेची ही सेकंड रनरअप आहे. म्हणजेच मला असं वाटतं की विजय हा महत्वाचा आहे, पहिला दुसरा नंबर हा महत्वाचा नाहीये. कारण ती ऑलरेडी विनर आहे मला असं वाटतं. कारण ग्रामीण भागातून इथपर्यंत पोहोचणं म्हणजे मला ही खूप मोठी आपण झेप घेतो असं म्हणतो ना, मला असं वाटतं की ती हिने घेतली. आणि अर्थात तिच्या फॅमिलीचा सपोर्ट या मागे कसा होता, तिच्या मित्रमैत्रिणींचा सपोर्ट कसा होता, काय काय गोष्टी तिला या स्पर्धेसाठी कराव्या लागल्या, काय काय कशी मेहनत तिने केली, कशी जिद्द तिची होती, हे सगळं आज आपण तिच्याकडून ऐकणार आहोत. तर आज हॅपी इव्हिनिंग विथ RJ स्नेहल या शो मध्ये आली आहे चैताली सुकेकर, जी सिन्नरची आहे आणि मिस महाराष्ट्र 2022 ची सेकंड रनरअप आहे. चैताली, तुझं खूप मनापासून स्वागत करते हॅपी इव्हिनिंग विथ RJ स्नेहल या शो मध्ये. थँक्यू सो मच अँड हॅलो एव्हरीवन. हॅलो स्नेहल. हाय. मला ही संधी दिली त्याच्याबद्दल खरंच खूप थँक्यू. येस, आणि मला असं वाटतं की संधी तुला देणं गरजेचंच होतं, कारण हा चेहरा जो आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि तो हा चेहरा सगळ्यांपर्यंत पोहोचलेला आहे, पण आता अजूनही सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे. माझं नाव चैताली प्रमोद सुकेकर. मी सिन्नरची आहे मूळची आणि मी एक IT कंपनीमध्ये HR आहे. आता मी इंटर्नशिप करते आणि ह्याचबरोबर मी BSc झालेली आहे, पण मी HR आहे. पण माझं एकदम फील्ड एकदम अपोजिट आहे. मला फॅशन, मॉडेल, फोटोग्राफी, मॉडेल शूट याच्यामध्ये खूप सारा इंटरेस्ट आहे. माझी फॅमिली खूप सारा सपोर्ट करते मला, मित्र सपोर्ट करतात, मैत्रिणी सपोर्ट करतात आणि ह्याच याच्यामध्ये मला पुढे जायचंय. हा माझा एवढा परिचय. आणि माझी ओळख आता नवीन बनली की मी मिस महाराष्ट्र सेकंड रनरअप आहे, ती ओळख नवीन बनली. येस, एकदम मस्त वाटतं. येस, आणि मला असं वाटतं की आता हीच जी ओळख आहे ही कंटिन्यू पुढे असणार आहे आणि पुढे अजूनही स्पर्धांमध्ये तू झळकणार आहे. मग तशी तशी ती तुझी ओळख बनत जाणार आहे. चैताली, जेव्हा कळलं की सेकंड रनरअप चैताली सुकेकर हे नाव जेव्हा अनाऊन्स झालं आणि जेव्हा तो क्राऊन आणि जी ट्रॉफी तुझ्या हातामध्ये आली, काय प्रतिक्रिया होती तुझी? म्हणजे कशी होती ती मोमेंट एक्झॅक्टली? पहिल्यांदा एकतर आमच्यामध्ये एक ती स्पर्धेची एक हे असते की पहिले सबटायटल देतात, त्याच्यामध्ये पूर्ण 10-12 मॉडेल्सचं नाव घेतलं गेलं, माझं नाव घेतलं गेलं नाही. तर माझ्या फॅमिलीला खाली बसून असं वाटलेलं की हिचं नाव का नाही येते, हिचं नाव का नाही येते. पण जेव्हा लास्ट 3 मुली राहिलेल्या, तेव्हा जेव्हा माझं नाव आलं तेव्हा त्यांना असं वाटलं की हा, ते ह्या 3 पैकी हिचा कुठेतरी नंबर असणार आहे. म्हणजे पहिले त्यांना टेन्शन आलेली, हिचं का नाव नाही घेते, हिचं का नाव नाही घेते. आणि माझं असं होत होतं की नाही, सबटायटल मध्ये माझं नाव नको यायला, माझं नाव विनर मध्ये यायला हवं. मी त्याच्यासाठी प्रे करत होती आणि माझी फॅमिली बोलते हिचं नाव का नाही येत, हिचं नाव का नाही येत. जेव्हा माझं नाव त्यांनी अनाऊन्स केलं तिघींचं आमच्या, तर ते एकदम शॉक झाले. ते जेवढे शॉक तेवढे मी पण शॉक. मला काहीच कळत नव्हते की मी काय करू, कारण की माझ्यासाठी कॉम्पिटिशन खूप टफ होती. खूप शहरांमधून मुली आलेल्या होत्या तिथे आणि माझ्यासाठी एकदम टफ कॉम्पिटिशन, कारण की आपला भाग ग्रामीण भाग येतो आणि ग्रामीण भागातून कोणी कोणाला सपोर्ट करत नाही मोठ्या ठिकाणी, मोठ्या स्तरावरती. तर माझ्यासाठी ते खूप टफ कॉम्पिटिशन होती. पण मी स्टील माझं 100% देण्याचा प्रयत्न केला, मी माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न केला
आणि मी जेव्हा प्रॅक्टिससाठी पण जायचे तर खूप सारी, आता थंडीचे दिवस होते, आजारी पण पडले, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये स्वतःची काळजी घेऊन एवढं सगळं करणं खूप माझ्यासाठी खूप म्हणजे खूप हार्ड होतं माझ्यासाठी, आणि मी ते आज अचीव्ह केलंय. Yes. माझ्यासाठी खूप बेस्ट होत होते. आणि जेव्हा तो क्राऊन जेव्हा डोक्यावरती पाठीमागून येऊन जेव्हा डोक्यावरती क्राऊन ठेवला, बापरे, मी सांगू नाही शकत म्हणजे माझ्यासाठी काय फील होत होतं ते. येस, खूप काही खूप गोष्टी खूप अशा भारी. असतात ज्या शब्दात आपण व्यक्त करू शकत नाही, व्यक्त करू ते शकत. आपण आणि फक्त फील करू शकतो. हो, आणि आता साधा एक आठवडा झालाय. माझी ओळख आधी फक्त एक चैताली म्हणून होती. आता माझं नाव पुढे काहीतरी लागतंय, मला इतकं मस्त वाटतंय का बस. आणि अजून पण मला पुढे बरेच शो करायचे आहेत. बऱ्याच ठिकाणी मी अप्लाय पण केलंय, आणि मी नक्की शो करणार. मग मिस इंडिया, मिस युनिव्हर्स पण व्हायचंय, आणि माझ्या नावासोबत मी सिन्नरचं पण नाव पुढे नेणार. वाव. आणि मला असं वाटतं की ही आता सुरुवात आहे. आणि जसं तू म्हणालीस की प्रॅक्टिसला जाताना तू आजारी सुद्धा पडली होती, हो, तो मी सगळा आजारी पिरियड एक पडले. हार्ड पिरियड आपण म्हणूयात, तो कठीण काळ तुझ्यासाठी होता. हो. आणि यामध्ये सगळ्यांमध्ये तुला तुझं बेस्ट द्यायचं होतं, तुझं डेडिकेशनने तुला काम करायचं होतं. मला असं वाटतं की आपलं डेडिकेशन, आपली मेहनत, आपलं स्ट्रगल जितकं महत्वाचं असतं, ऍट द सेम टाइम आपल्या फॅमिलीचा सपोर्ट सुद्धा आपल्याला तितकाच हवा असतो. कारण आपल्या फॅमिलीकडून आपल्याला एक मोटिवेशन मिळत असतं, कळत असतं की हे आपल्या पाठीमागं आहे, सो आपल्याला यांच्यासाठी काहीतरी करायचंय. सो या हो. सगळ्या तुझ्या पिरियड मध्ये, या सगळ्या तुझ्या जर्नीमध्ये फॅमिलीचा सपोर्ट कसा होता? फॅमिलीचा सपोर्ट माझ्यासाठी पहिले जेव्हा मी आजारी झाली, तेव्हा फॅमिलीचं असं म्हणणं होतं, हा शो राहू दे, पुढचा शो कर, तुझी हेल्थ खूप महत्वाची आहे. मध्ये ओमेग्रॉन आलेला, आणि मी नाशिकला रोज जायची. तर त्याच्यामध्ये त्यांची अशी नको हिला नको काही व्हायला, एकटी जाते, एकटी येते. आणि माझं असं व्हायचं की मी या ग्रूमिंगचं एक पण सेशन मला मिस नाही करायचं. मला सगळ्या गोष्टी शिकायच्या आहे. मी जेवढी आता प्रॅक्टिस करेल तेवढी मी माझ्या फायनल शोला मी माझा बेस्ट देऊ शकेल. आणि फॅमिलीने पण मी एकदाच सांगितलं की नाही, मला माझ्या डोक्यावर क्राऊन घ्यायचं आहे, माझं तेवढं स्वप्न आहे, मला ते पूर्ण करू द्या. बस माझ्या फॅमिलीने मला त्याच्यासाठी सपोर्ट केला. माझे फ्रेंड्स माझ्या सोबत होते. कधी कधी माझे फ्रेंड्स माझ्या सोबत यायचे, कारण की मी सकाळीच जायचे 7 वाजता एवढ्या थंडीत, आणि खूप सारा सपोर्ट होता. आणि बस माझं ध्येय एकच होतं की मला क्राऊन घ्यायचा आहे, आणि जो तू घेतलास. सो घेतलाय. चैताली, आज तुझी फॅमिली आणि तुझे फ्रेंड्स जे तुझ्यासोबत कायम या जर्नीमध्ये, या प्रवासामध्ये होते, सो आज ते सुद्धा आज तुझा इंटरव्ह्यू ऐकतात, त्यांनी सुद्धा रेडिओ विश्वास ट्यून केलाय. सो या माध्यमातून त्यांना काय मेसेज देशील, त्यांच्यापर्यंत काय मेसेज पोहोचवशील, त्यांना काय सांगशील? मी त्यांना एकच सांगेल की तुम्ही जेवढं मला आतापर्यंत सपोर्ट केलाय, त्यांच्या सपोर्ट शिवाय ना काहीच पॉसिबल नव्हतं माझ्यासाठी, कारण की मी एकटी ह्या सगळ्या गोष्टी नाही करू शकत. म्हणजे खूप बारीक बारीक गोष्टी असतात. आपण म्हणतो की नाही, कोणी नसलं तरी चालेल, मी माझी करेल, असं काहीच नाहीये. विदाउट फॅमिली सपोर्ट आपण काहीच करू शकत नाही. आणि जितका फॅमिलीचा सपोर्ट आहे, तितका माझ्या मित्रमैत्रिणींचा सपोर्ट आहे. माझी मेकअप आर्टिस्ट निकिता गायकवाड, तिचा सपोर्ट आहे. आणि माझ्या प्रत्येक हॅपी मुमेंट कॅप्चर करणारा मनेगावचा ऋषिकेश गांजवे, आरजी फोटोग्राफी, त्याचा सुद्धा याच्यामध्ये तेवढाच मोलाचा वाटा आहे. कारण की जेवढे काय आजकाल माझे फोटोज होत आहेत, मॉडेल शूट होत आहे, माझं प्रत्येक मॉडेल शूट, माझे प्रत्येक फोटोज, माझ्या ह्या शोचे फोटोज सगळे त्यांनी माझे बेस्ट मोमेंट कॅप्चर केले. तर ह्या सगळ्या लोकांशिवाय मला नाही वाटत की मी याच्यामध्ये म्हणजे त्यांच्याशिवाय मी काही पुढे जाऊन काही करू शकते म्हणून. आणि हे कायम माझ्यासोबत नेहमी राहते. माझे मेकअप आर्टिस्ट, माझा फोटोग्राफर, म्हणजे कायम माझ्यासोबत राहणार. माझी फॅमिली, माझे फ्रेंड्स, कारण की एवढे व्हॉट्सअपवरती मला एवढे मेसेजेस येत आहेत, स्टेटस पडताय, इंस्टाग्राम म्हणू नका किंवा काय, खूप सारे बेस्ट विशेस, खूप खूप खूप, म्हणजे त्यांच्याशिवाय माझं काहीच नाही. येस. आणि मला असं वाटतं की असे चांगले लोक आपल्या अवतीभोवती असणं खूप गरजेचं असतं, कारण त्यांच्याचमुळे आपल्याला एक मोटिवेशन, एक ऊर्जा मिळते, पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. आणि आज तू त्यांचं नाव फोटोग्राफर आणि मेकअप आर्टिस्टचं नाव घेतलं, सो हा शो ऐकून त्यांना खरंच खूप भारी वाटणार आहे की कधी कधी लोक क्रेडिट देत नाहीत, पण आज तू या सगळ्यांना लक्षात ठेवलं, ही सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपण कितीही पुढे गेलो तर आपले पाय नेहमी जमिनीवरच असले पाहिजे, हे आज मला तुझ्याकडे बघून कळतंय. चैताली, ही स्पर्धा जी आहे 2022 ची मिस महाराष्ट्र, सो ही स्पर्धा कुठे आणि कशी पार पडली? स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं मायकी प्रोडक्शनने. त्याच्यामध्ये मयूर मुंडे, खुशी पटेल, प्रियंका भांबरे आणि स्टीवन जाधव हे ग्रूमर होते. आणि ही स्पर्धा झाली रावसाहेब थोरात ऑडिटोरियम मध्ये, KTHM कॉलेजच्या शेजारी. आणि ही झाली 25 जानेवारीला संध्याकाळी 6 वाजता. स्पर्धेचं आयोजन यांनी केलेलं होतं. मायकी प्रोडक्शन हे एक मयूर मुंडे त्यांचे ऑर्गनायझर आहे. त्यांच्यासोबत खुशी पटेल आहे.
आणि प्रियंका भामरे आणि स्टीव्हन जाधव यांच्या सपोर्ट खाली. आणि या स्पर्धेचं स्वरूप नक्की कसं होतं? स्पर्धेचं स्वरूप असं होतं की याच्यामधून त्यांनी जी स्पर्धा आयोजित केलेली होती त्याच्यामध्ये जितके काही मॉडेल्स आलेले होत्या, मिसेस आलेल्या होत्या, मिस्टर आलेले होते, मिसेस होते, किड्स होते आणि मिस होते. तर मग ह्या सगळ्यांचं एक रॅम्प वॉक, इंट्रोडक्शन, एक डिझायनर होती किरण पाटील, ड्रेस डिझायनर, तर त्या होत्या. तर ह्या सगळ्यांचं एक आपण म्हणतो प्रमोशन एक होतं, तो एक राऊंड होता आणि लास्ट क्वेश्चन आन्सर राऊंड होता. त्या क्वेश्चन आन्सर राऊंडमुळे माझ्या डोक्यावरती आज क्राऊन आहे असं मला म्हणता येईल, कारण की मला सगळेजण तेच कॉम्प्लिमेंट देतात की तू त्या क्वेश्चन आन्सर राऊंडमुळे आज तुझ्याकडे क्राऊन आहे. तर तो क्वेश्चन आन्सर राऊंड एक होता आणि असं एक त्याचं स्वरूप होतं. आणि याच्यातून जे विनर झाले, जे आम्ही रनर अप आलो, आम्हाला याच्यातून नक्की पुढे एक अल्बम सॉन्गसाठी किंवा एखाद्या मेकअप प्रोडक्ट किंवा वेब सिरीजसाठी संधी देणार असं त्याचं एक स्वरूप होतं. वाव, म्हणजे मला असं वाटतं की ही पहिली अचिव्हमेंट आहे तुझी आणि याच्या पुढे अजूनही गोष्टी अचीव्ह करणारच आहे. मध्ये मी 2020 मध्ये एक अल्बम केलेलं, त्याच्यामध्ये मी बॅक डान्सर म्हणून काम केलेलं. त्याच्यामध्ये पण त्याच्यानंतरून पण मला ऑफर आलेली, पण काहीतरी फॅमिली इश्यूमुळे मला ती लीड सॉंगची ऑफर मला ती नाही करता आली. तेव्हापासून माझं स्वप्न होतं की माझी पण काहीतरी ओळख झाली पाहिजे आणि म्हणून मी तेव्हापासून प्रयत्न करत आले. ते आतापर्यंत 1 वर्षापासून प्रयत्न करते मी. वाव, आणि हे प्रयत्न पुढेही असेच कायम असणार आहे. हो, येस. मला एक सांग, तू आता म्हणालीस की ते क्वेश्चन आन्सर जे Q&A राऊंड जो होता याच्यामुळे सगळ्यांचं असं म्हणणं आहे की तुझ्या डोक्यावर तो क्राऊन होता. सो असा कोणत्या प्रश्नाचं उत्तर तू दिलं होतं, म्हणजे काय सांगशील त्याबद्दल, की जे ऐकून तुला तो क्राऊन मिळाला, ट्रॉफी मिळाली? जजेसने विचारलेलं मला, सगळ्या मुलींचे क्वेश्चन झाले माझ्यापर्यंत. जेव्हा जजेस आले तेव्हा त्यांनी मला विचारलं की तू स्वतःला एक रोल मॉडेल म्हणून समजशील का पुढे इन फ्युचर, आणि का समजशील? म्हटलं हो, मी नक्की स्वतःला एक रोल मॉडेल समजेल आणि मी बाकीच्यांना पण सांगेल की मी एक रोल मॉडेल आहे. तर याचं कारण हेच आहे की कोविड आलेला, पॅन्डेमिक सिच्युएशन होती, त्याच्यामध्ये माझ्या पप्पांचं जॉब गेलेला आणि त्याच्यामध्ये मी घर चालवलेलं आहे माझं पूर्ण 1 वर्षभर. आणि तेव्हा सगळे मित्र-मैत्रिणी माझे सोशल मीडियावरती मजा करत होते. काय आपण म्हणतो ना की लॉकडाऊन आहे त्याचं स्टेटस म्हणजे सगळेजण एन्जॉय करत होते. तेव्हा मी कंटिन्यू 8 तास काम करून आपल्या घरातल्या साध्या चेअरवरती 8 तास कंटिन्यू कम्प्युटर समोर काम करून मी माझं घर चालवलं 1 पण दिवस सुट्टी न घेता. आणि ती माझ्यासाठी खूप प्राऊड गोष्ट आहे. म्हणजे माझी सोसायटी असेल, आजूबाजूच्या असतील, ते सगळेजण खूप प्राऊड फील करायचे, कारण की जेवढं काही पेमेंट यायचं मी तेवढ्या ह्याच्यामध्ये घर चालवायची. माझे नातेवाईक वगैरे सगळे माझे खूप कौतुक करायचे. आणि मी फार कमी वयामध्ये माझं पहिलं पेमेंट घेतलेलं आहे, वयाच्या 20व्या वर्षी. आणि तर त्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी खूप मॅटर करतात की नाही, ही आमच्यासाठी खूप काही आहे. जेव्हा माझ्याबरोबरच्या कोणीच काही करत नव्हतं तेव्हा मी ह्या गोष्टी करत होते. तर माझं हे आन्सर होतं. आणि ते जजेस त्यांच्यावरती त्यांनी नाईस वगैरे बोलून टाळ्या वाजवल्या, बाकी कोणासाठीच नव्हत्या. तर हे माझं म्हणजे त्यामुळे, त्या गोष्टीमुळे मला एक क्राऊन, म्हणजे आपण म्हणतो की त्यांना पण एक प्राऊड फील झाला की एक मॉडेल हे पण करू शकते, एक मॉडेल हे पण करू शकते. येस. आणि मला असं वाटतं की आपण बऱ्याच जर फिल्म इंडस्ट्रीमध्ये जर आपण डीप मध्ये स्टडी केला तर बऱ्याचशा मॉडेलच्या अशा सेम स्टोरीज आहेत. आणि मला असं वाटतं की फक्त जेव्हा आपल्या समोर एक ऍक्टर किंवा मॉडेल येतो किंवा अजून या मीडिया क्षेत्रामधले लोक येतात तेव्हा आपल्याला फक्त असं वाटतं की हे पुढे गेलेत, पण त्याच्या बॅक एंडला पण एक स्टोरी असते. सो ती स्टोरी पुढे येणं खूप गरजेचं असतं. आणि मला असं वाटतं की तू या प्रश्नाचं उत्तर एवढ्या छान पद्धतीने दिला आणि जी रियालिटी होती ती तू शेअर केली. उगाच आन्सर द्यायचे जिंकण्यासाठी असं तू काही केलं नाही. त्याच्यामुळे रोल मॉडेल, मला असं वाटतं की हे उत्तर तुझं खूप बेस्ट होतं, कारण हे खऱ्या घडलेल्या गोष्टी होत्या आणि खूपच छान वाटलं. मला असं वाटतं की या उत्तरामुळे तुला पहिला नंबर द्यायला पाहिजे होता. पहिला नंबर म्हणजे माझी तर खूप इच्छा होती विनर व्हायची, पण असतील काही गोष्टी जे माझ्या चुकल्या असतील 1-2 पॉइंट्स. येस, पण मला असं वाटतं की सेकंड रनर अप सुद्धा तेवढाच महत्वाचा असतो जेवढा विनर महत्वाचा असतो, कारण तुम्ही सुद्धा विनरच आहात. आणि मला असं वाटतं की पार्टिसिपेट करणारा प्रत्येक व्यक्ती हा विनर असतो, कारण इथपर्यंत येणं, एवढी मेहनत करणं हे सुद्धा एक विनिंग मोमेंट पेक्षा कमी नाहीये. चैताली, जेव्हा तू जिंकली आणि तो क्राऊन ट्रॉफी घेऊन तू सिन्नरला परत आली, सो सिन्नरकरांच्या काय प्रतिक्रिया होत्या, कशा त्यांनी तुझं स्वागत केलं? त्यांच्या प्रतिक्रिया म्हणजे मी रात्री आलेली 11 वाजता
पहिले तर मी घरामध्ये एंट्री करता करता माझ्या मम्मीने माझं औक्षण केलं, ओवाळलं. आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी म्हणजे रात्री 1 वाजल्यापासूनच माझे स्टेटस पडत होते हा व्हॉट्सअपला. हा हा सगळ्यात पहिले आपले फोटोग्राफर आहेत मनेगावचे, ऋषिकेश, त्यांनी पहिले स्टेटस टाकलं. त्यांच्या थ्रू ती बातमी पूर्ण मनेगावात गेली. गेली. त्याच्यानंतरून म्हणजे माझे मम्मीचे कॉन्टॅक्टमध्ये आहेत. तर हे स्टेटस रात्री 1 वाजल्यापासून पडत होते आणि पूर्ण दिवसभर म्हणजे 26 जानेवारी पूर्ण दिवसभर मला कंटिन्यू कॉल, मेसेजेस. कारण की कोणीच असं एक्सपेक्ट नव्हतं केलं की ही इथपर्यंत जाईल. पर्यंत आणि जाईल. सगळ्यांना असा शॉक बसला की अरे बापरे, हे कसं काय झालं? अरे बापरे, हे कसं काय झालं? कधी झालं? कुठे झालं? खूप सारं कॉंग्रॅच्युलेशन, कॉल, मेसेजेस. त्यांच्या प्रतिक्रिया अशाच होत्या की हे कधी झालं? हे कसं काय झालं? असं. आणि मग तेव्हापासून ते आतापर्यंत खूप सारे मेसेजेस, कॉल, बेस्ट विशेस सगळं काही चालू. आणि मला असं वाटतं की आता हे सगळे तुला लक्षात कायम ठेवणार आहे, हो. कारण आणि माझ्या भावाचे जे मित्र आहेत तर ते दुसऱ्या दिवशी घरी येऊन माझ्यासोबत सेल्फी काढत होते. आणि ते एक प्राऊड crown- मोमेंट असते. तो क्राऊन दाखव, तो सॅशे दाखव, आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत होत होत्या. एक सेलिब्रिटी असल्यासारखंच वाटत होतं. पण मी जर कितीही मोठी झाली ना तरी पण मी जी आहे ती मी तशीच राहणार. माझा स्वभाव जसा आहे तसाच राहणार. कारण की खूप लोक बोलतात की हा आता मोठी झाली आपल्याला ओळख नाही देणार, असं काही नाही. मला हा, कधी ह्या गोष्टी बोलल्या जातात. हो. पण मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी फक्त बोलण्यापुरत्या असतात. ती आपण ते एक म्हण आपण जे म्हणतो ना इंग्लिश मधली की वर्क हार्ड इन सायलेन्स मेक युअर सक्सेस युअर नॉईज. म्हणजे तुम्ही सो मला असं वाटतं की तुम्ही शांततेमध्ये काम करा जे तू केलंस, आणि नंतर तुमचे सक्सेसचा एवढं हे झालं पाहिजे की जे तुला लोक एवढे मेसेजेस करतायत जे कधी मेसेजेस करत नव्हते. हा, हे पण लोक म्हणजे कधी ज्यांनी कधी मला मेसेजेस केले नाही, येस, त्यांचं एक्झॅक्टली. म्हणणं असं की अरे तू हे कधी केलं आणि आहे का ओळख? तर मी त्यांना हेच बोलते की ओळख आहे, मी तीच आहे, फक्त माझ्या नावापुढे ते लागलंय. माझी नवीन ओळख आहे पण मी आहे तीच चैताली आहे. मी नाही चेंज होणार आणि जो माझा स्वभाव आहे तर तो अगदी तसाच बरोबर. राहणार. आणि या मेसेज आणि हे ज्या प्रतिक्रिया आहेत त्या अजूनही पुढे पण येणार आहेत जेव्हा तू अजून पुढची स्पर्धा करणार आहे. सो पुढे कोणत्या स्पर्धा करायचा विचार आहे तुझा? माझा पुढे मिस वर्ल्ड आहे, मिस युनिव्हर्स आहे. अजून पण काही स्पर्धा असतील, रायझिंग स्टार वगैरे, तर त्या पण माझ्या करायची इच्छा आहे. मला माझ्या लाईफमध्ये खूप सारे क्राऊन्स घ्यायचे. इवन माझं हातातलं बोट सुद्धा क्राऊनची रिंग घालतं. तर माझं हेड का नाही, तर मी का नाही क्राऊन घालायचा? एक्झॅक्टली. खूप सारे क्राऊन घेणार, खूप साऱ्या ट्रॉफ्या घेणार आणि सिन्नरचं नाव मोठं हो, करणार. सिन्नरचं नाव मोठं होणार. आणि त्याच्याबरोबरच माझे जे आहेत सहकारी त्यांचं पण नाव खूप मोठं करणार. म्हणजे सगळ्यांना पुढे घेऊन जायचं असं एकंदरीत मला सगळ्यांना पुढे घेऊन जायचं. अगदी बरोबर. सो चैताली, आता तुला शेवटचा प्रश्न हा विचारेल की आता रेडिओ विश्वास जो आहे तो फक्त नाशिक पुरताच मर्यादित नाहीये, तर तो 21 देशांमध्ये हा ऐकला जातो. सो 21 देशांमधले सुद्धा जे काही यंगस्टर असतील, जे आपले लिस्नर असतील, ते तुला ऐकताय. सो जे यंगस्टर हा शो ऐकतायत त्यांना तू स्पेशली काय सांगशील? मी त्यांना एकच सांगेन की जे काही आपलं ड्रीम आहे ना तर ते कम्प्लीट करायचे, याच्यावरती राहा. अजिबात मूव्ह ऑन करू नका. नेव्हर गिव्ह अप. कारण की माझं सुद्धा असं कधी कधी व्हायचं नाही का की नाही मी नाही घेऊ शकत एक क्राऊन. मी स्वतःवरती माझा नाही का विश्वास माझा डगमगायचा. पण नाही, एक आतला आवाज आपल्याला सांगतो नाही हे करायचंय तर हे करायचं. मग ते काही असो, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा, कोणताही काही करा, ज्याच्यामध्ये आवड आहे त्याच्यात घुसा. जे करायचंय ते करा. फक्त स्वतःच मनाचं समाधान खूप महत्वाचं आहे. आज जो मला आनंद मिळतोय तो खूप आणि प्रत्येक मुलगी जिला पण कोणाला वाटत असेल मला ह्या इंडस्ट्रीत जायचं किंवा काय, पण माझ्याकडे हे नाही ते नाही, तर नाही, आरशासमोर बघताना एक असं ठेवा की नाही, मीच माझ्यासाठी सुंदर आहे, मी माझ्यासाठी मॉडेल आहे. कारण की प्रत्येक मुलगी ही सुंदर असते, ती स्वतःसाठी असते. जरी नाही दुसऱ्यांसाठी तर ती स्वतःसाठी ही प्रत्येक मुलगी सुंदरच असते. आणि प्रत्येक मॉडेल ही स्वतःसाठी मॉडेलच असते. वाव, खूप छान गोष्ट तू बोललीस की प्रत्येक मुलगी ही सुंदर असते. कोणी आपल्याला म्हटलं जरी नाही ना की नाही तू नाही करू शकत, तू दिसायला नाहीये चांगलं किंवा काहीच नाही, स्वतः एक आरशासमोर उभं राहा आणि बघा की आपल्यामध्ये काय युनिक आहे आणि आपण काय करू शकतो, आपल्यामध्ये काय युनिक आहे. पॉझिटिव्ह राहा, निगेटिव्ह वाइब्स अजिबात ठेवू नका. आणि ज्या क्षेत्रात जायचं, इव्हन ते IT असो, दुसरं कोणतं असो, फॅशन असो, डान्सिंग असो, काही असो, कधी ना कधी जे आपल्या वाटेचं आहे ते भेटतंच. पण मग प्रयत्न खूप गरजेचे आहे, खूप. येस. आणि मला असं वाटतं की तू हे खूप छान गोष्ट बोललीस की गिव्ह अप कधी करू नका. मला असं वाटतं की
आपण आपला 101% जे आहे ते दिलंच पाहिजे. कदाचित 1000% द्यायला हवं, पण आपण जेव्हा विचार करतो गिव्हअप करण्याचा, मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी तिथेच स्टॉप होतात, तिथेच संपतात. सो गिव्हअप कधी करायचं नाही. आणि मला माहितीये की आपल्या सिन्नरच्या मुली आणि सिन्नरचे मुलं जे आहेत ते की अजून खूप मोठं काहीतरी करणार आहे, पण अजून आपण प्रकाश झोतामध्ये जास्त आलो नाहीये. पण मला असं वाटतं की आता ती सुरुवात झालीये आणि सिन्नरचं नाव सुद्धा आता मोठं होणार आहे आणि याची सुरुवात तू केली आहेस, त्याचं खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स तुला. आणि अशाच पुढे वेगवेगळ्या स्पर्धा कर आणि असेच सिन्नरचं आणि तुझ्या फॅमिलीचं नाव मोठं कर, स्वतःचं नाव मोठं कर. आणि आज सिन्नरची एक मुलगी ती मिस महाराष्ट्र झाले हे ऐकून मला खूप छान वाटलं. आणि स्पेशली मला तुझ्यासोबत बोलून खूप छान वाटलं, कारण आपण बहुतेक गोष्टी ज्या सेम आहेत आपल्या, ज्या रिलेट करतो आपण, की कधी कधी काय होतं की लोक तेव्हा सपोर्ट नाही करत, पण जेव्हा आपण एका मुकामपर्यंत पोहोचतो, एका ध्येयापर्यंत पोहोचतो, तेव्हा ते लोक आपल्या मागे येतात. सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि मला असं वाटतं की आपण थोडं सिमिलर आहोत. सो छान वाटतं तुझ्यासोबत बोलून. तुला पुढच्या तुझ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. असेच खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. हॅपी इव्हनिंग विथ RJ स्नेहल या शो मध्ये आज आपण गप्पा मारल्या चैताली सुकेकर सोबत, जी मिस महाराष्ट्र 2022 ची सेकंड रनर अप आहे. तर मला चैताली सोबत बोलून खरंच खूप छान वाटलं, कारण ग्रामीण भागातून आलेल्या मुली, म्हणजे मला असं वाटतं की कधी कधी आपण त्यांच्याकडे एका वेगळ्याच नजरेने बघतो की ग्रामीण भागातून आलाय, काय येणार आहे. पण मला असं वाटतं की या मुली खूप हुशार असतात, कारण मी स्वतः ग्रामीण भागामध्ये आहे. आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की चैतालीने ज्याचं नाव घेतलं म्हणजे तो फोटोग्राफर ऋषिकेश गांजवे, जो मणेगावचा आहे. आणि मी सुद्धा मणेगावची आहे, त्याच्यामुळे माझ्या गावची मुलं एवढे छान काम करताय हे ऐकून मला खरंच खूप छान वाटलं. आणि मी सुद्धा चैतालीच्या पोस्ट बघितल्या, तर तो एक उत्तम फोटोग्राफर आहे. सो ऋषिकेश, आज जर तू हा शो ऐकत असेल तर वेल डन बॉस, खूपच छान काम तू केलंय. आणि मला असं वाटतं की फोटोग्राफी ही खूप अवघड गोष्ट आहे, जी तू एवढं छान पद्धतीने पार पाडतो, एवढे छान फोटोज क्लिक करतोय. सो हॅट्स ऑफ यू बॉस. आणि पुन्हा एकदा खूप आनंद होतोय की तू मणेगावचा आहेस. चैताली, मला तुझ्यासाठी एक गोष्ट बोलावी वाटते की खोल दे पंख मेरे खेता है परिंदा, अभी और उडान बाकी है, जमीन ही है मंजिल मेरी, अभी तो पूरा आसमान बाकी है. आता पहिली स्पर्धा झाली आहे आणि मला असं वाटतं की तुझे जे स्वप्न आहेत की पुढच्या स्पर्धा सुद्धा तुला करायच्या आहे, मिस इंडिया, मिस युनिव्हर्स. सो या सगळ्या स्पर्धा तू उत्तम पद्धतीने करशील आणि तुला याचा टायटल सुद्धा मिळणार आहे. सो थँक्यू सो मच वन्स अगेन. आज तू या शो मध्ये आली, खरंच खूप छान वाटलं. आणि श्रोतेहो, आजचा शो तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. 2472626 या नंबरवर, रेडिओ विश्वास या व्हॉट्सअप नंबरवर सुद्धा तुम्ही आम्हाला मेसेज करून कळवू शकता की तुम्हाला शो कसा वाटला. त्यासाठी आपला रेडियो विश्वासचा व्हाट्सएप नंबर आहे 8380001612. मिलते हैं अगले हैप्पी इवनिंग विद RJ स्नेहल में नए टॉपिक के साथ. तब तक स्टे ट्यून. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि स्नेहल तुम्हाला म्हणते, मुस्कुराते रहो बॉस. करके देखा कमाल वो, आके जमीन पे देके जाए आसमां. शाबाशी.